परभणी लोकसभेसाठी मतदान सुरू आहे आणि आता महायुतीचे उमेदवार महादेव जानकर इथं आलेले। सर काय सांगाल, आज मतदान होतंय? अतिशय चांगला आहे, मतदानाचा रिस्पॉन्स चांगला आहे मला हो, आणि मला अपेक्षा आहे की मी 3-3.5 लाखानं परभणीची जनता मला आशीर्वाद देईल। कसं होतं सर, पूर्ण एक जवळपास 30 दिवसाचा पिरियड होता आणि ह्या 30 दिवसामध्ये कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं? फार पहिल्या सुटला तर लोकांना वाटायला लागलं की हे काय नाही असं एकदम हे आहे, पण नंतर जी रेंज घेत गेली ते जनतेनंच इलेक्शन हातात घेतलं, मला काहीच द्यावं लागलं नाही। जनता टीका झाली की आपण बाहेरचे उमेदवार आहात, आज मतदान आहे, काय सांगा? जनता आज निकाल देईल त्यांना। ज्यांनी माझ्यावर बाहेरची टीका केली ती जनता जनार्दन हीच माझं मायबाप आहे, ते उत्तर देऊन टाकेल की काय करायचं। आपण सकाळपासून आढावा घेत असाल, काय परिस्थिती? अतिशय चांगला आहे। लांबून इंग्लंडवरून मतदानाला आले, जर्मनीवरून माझ्या मतदानाला आले। अंदाजी गोष्ट म्हणजे मला एवढं भरून आलं की 6:15ला मला फोन आला, इंग्लंडवरून मतदानाला आम्ही नवरा बायको दोघं आले, जपानवरनं, जर्मनीवरनं, व्हिएतनामवरनं। बरं सर, काही कठीणता वाटली का या निवडणुकीमध्ये? कारण जर प्रचाराचे जे मुद्दे होते ते विकासापासून थोडं दूर गेल्यासारखे वाटलं। बिलकुल नाही, काही कठीणता वाटली नाही। मी आल्यापासून विकास हाऊस घेतलं, विकासशिवाय दुसरा मुद्दा मी घेतला नाही आणि माझा जी मुक्काम विकासामुळेच मला लोकांनी ॲक्सेप्ट केलं। सामान्य नागरिकापासून ते हायली क्वालिफाईड लोकांपर्यंत लोकांनी हे केलं, सर्वांनी हायली लोकांनी हे मतदान करण्याचा प्रयत्न केला। आज मतदान होते, कुठले विकासाचे मुद्दे किती पुढे चर्चेला घेणार आहात? मी जे शेतकऱ्याचा महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्याचा मुद्दा आहे सिंचनचा, सिंचन, MIDC, मेडिकल हब, एज्युकेशन हब आणि रेल्वे ट्रॅकच्या बाबतची जी भूमिका आहे ती मी जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि प्रथमतः मी अभिनंदन करीन मोदी साहेबांचं, अमित शहाचं, नंतर एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसचं। या 4-5 एवढी मेहनत घेतली की प्रमाणाच्या बाहेर, आणि नंतर अभिनंदन करेन ती सामान्य मतदाराचं, जनतेचं। त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन मला सहयोग केला। माझे मित्रपक्षाच्या लोकांनी बी रात्रून दिवसा जितनं होतं आहे तेवढं त्यांनी श्रम केलं आणि त्यामुळं एक लहर आली, एक रंग आला इलेक्शनला। तर एकूणच परभणी लोकसभा कशी वाटली एकूणच ह्या पूर्ण मतदानाच्या आणि ह्या पूर्ण प्रचाराच्या काळामध्ये? संत जनाबाईची भूमी असल्यामुळं लोक फार सोशिक आहेत, शांत आहेत आणि फार चांगले आहेत। मला अनुभव आला, लोकांनी मला जेवण दिलं, पैसे दिलं, मला गाडीसुद्धा कोणी मागितली नाही, माझ्या मित्रपक्षाला मागितलं नाही, मला विचारलं बी नाही। म्हणजे सर्व माझ्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील अतिशय मन लावून काम केलं। हा जो खासदारकीचा आज विकासाचा मुद्दा आहे, ह्या मित्रपक्षाच्या सर्व नेत्यांच्यावर जातोय। मतदारांचा अनुभव आला, मात्र इथल्या नेत्यांचा हो, ती गाडी आढळून मी कधी बहाणा करत नाही, खोटं करत नाही। मी देशभर फिरतो, बारामती, सांगली ठिकाणी इलेक्शन लढवलं, पण दुर्दैव ते करायला नाही पाहिजे होतं लोकशाहीच्या हिताला। माझे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या, धमकवण्याचा प्रयत्न केला, पण मी शांत राहिलो। जनता ठरवल काय करायचं ते। मी बुद्धिबल तो जगश्रेष्ठ आणि बाहुबल तो योद्धा श्रेष्ठ, मी बुद्धी नाही करणार। काय झालं की माझा PA आणि 2 ड्रायव्हर, मी जेवाय बसलो होतो मित्राच्या घरी, एका म्हणजे बुधवानच्या घरी, तर तिथून ते गाड्या घेऊन जेवण करायला रूमवर त्यांचे चालले होते। तर ते आले, ते 10-15 जण, पण सकल मराठा समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र अकलूजचे धनाजी साखळकर आले, ते त्यांचीही गाडी अडवली। मग त्यांना वाटलं पोलीस आहे म्हणून अडवलं, नंतर त्यांना कळालं हे जी माणसं आहेत का, त्यांनी जोरात शिवाय द्यायला पळून गेले, ते थांबले नाहीत। ते अलीकडे त्या ह्याच्यात झालं, त्या दुर्गा मातेच्या तिथं मला फोन आला आणि हे जे घडलं, माझ्या ड्रायव्हरची गाडी माझी अडवली, स्वतः माझीच गाडी अडवली। तशी गाडी अडवायचा अधिकार नाही, पोलिसाशिवाय माझी गाडी अडवायचा कोणाचा अधिकार नाही, पण त्यांनी इनलिगली कृत्य केलं। आणि ते त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे हिंदू वॉरियरचा तो अध्यक्ष होता, प्रदीप भालेराव कोणतरी, नंतर ते सरोदे आणि नंतर सारंगकर, ही 3 जणी परत ना आली, म्हणले असे तसं दारू बिरू पेलते, ते बोलायला लागले, म्हणले असं काही झालंच नाही, तुम्ही काहीतरी बहाणा करताय। मला म्हणता आलं असतं मी त्या गाडीत आहे, मग हे झालं, पण मी गाडीत नव्हतो आणि काय आमचं गेलं नाही। पण त्यांनी आतलं जे फूड पॅकेट होतं ते फूड पॅकेट फाडलं त्यांनी, विशेष म्हणजे लक्ष्मी अस्त्राचा वापर केला गेला असाही आरोप आपल्यावर झाला। लक्ष्मी अस्त्र माझ्याकडे लक्ष्मीच नाही, लक्ष्मी अस्त्र करण्यात त्यात तथ्य काय आहे? आता त्यांच्याकडे आहे, काळ्या पिवळीचे ते 1200 कोटीचे मालक झाले, त्यांच्याकडे लक्ष्मी आहे, माझ्याकडे लक्ष्मी कुठे आहेत? माझ्या पक्षाचे नेते तो राहिलेच बघा, आमचे राष्ट्रवादीचे नेते, त्यांना विचारा, त्यांना मी 5 पैसे दिलेत का? जेवायला ह्यांच्याच घरी जातो, या जेवाय कुठं जातोय मी? रात्रीचा आल्यानंतर माझा जो कार्यकर्ता आहे त्याला म्हणतोय पिठलं आणि भाकरी खा, आणि ह्या दिवसात पिठलं भाकरी जास्त खायला मिळालं, म्हणजे आम्ही जातोय 2 वाजता 1 वाजता,
म्हणजे असं प्रोटीनयुक्त काही खायला मिळालं नाही. मतदारांचा अनुभव झाला, इथल्या लोकांचा अनुभव झाला, पण इथल्या राजकारण्यांचा अनुभव घेतला तुम्ही? नाही, आता राजकारणी असं नाही. माझ्यावर जे मित्रपक्ष होते त्यांनी मन लावून काम केलं. म्हणजे उगाच एखाद्याला शंका घेणं. भाजपनं जीव लावून काम केलं, राष्ट्रवादीनं जीव लावून केलं, शिवसेनेनं जीव लावून केलं, RPIनं केलं, PRPनं केलं, मनसेनंतर आली ती मनसेच्या लोकांनी देखील केलं. रेंगे पाटील आमचे मनसे जे होते त्या लोकांनी सर्वांनी काम केलं. कोणाबद्दल ही नाही. एकटा मी काय 30 दिवसात येऊन लढाई जिंकणार नव्हता, पण या सर्वांच्या ताकदीमुळं, वरून एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, वरून मोदी साहेब, या सर्वांच्या साक्षीमुळे माझा विजय आहे. आणि सामान्य जनता ही माझं प्रेरणास्थान आहे. 3.5 लाख मतांनी पराभूत होतील असं विद्यमान खासदार इथले म्हणतात की 3.5 लाख मतं त्यांना पडतील का? आता ते काय जनता ठरवलं. मी आजच त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. ते माझे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. त्यांनी काही बोलावं हा त्यांना नैतिक अधिकार आहे, लोकशाहीने दिला आहे. मी त्यांचं स्वागत करणार आहे. कुणाला किती मतदान पडते ते आज ठरवलं लोकांना. 4 लाख गुलाल उधळताना ते मला वाटतं इथनं पळून जातील. ते पुण्याला इथं राहणार नाहीत, पुण्याला थांबतील. आणि मी इथं स्थायिक घेतो आहे. आता मी 4 तारखेला रजिस्ट्रेशनच केलं आहे, बंगलाच इथं खरेदी करतो आहे. त्यामुळे निम्मे अर्धे झाले. मी परभणीकर झालो आहे. 4 तारखेला मोठा बंगला खरेदी केलेला आहे की कुणीही परभणी जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी, सामान्य माणसांनी कुणीही यावं तिथं आणि मायापाशी. एकीकडं म्हणजे विजयाचा गुलाल आणि दुसरीकडं घर खरेदी असं. हां, घर खरेदी होणारच ना. घर म्हणजे विजय. मला शंका हीच आली ना. मला 4 दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं तुम्हाला मी या विजय होणार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि आय हॅव कॉन्फिडन्सनं मी बोलतो. लोकांचं संसद शिट्टीवाद. आणि परभणीचा विकास कसा मला देशात करायचा आहे. जर्मनीवरनं काल जामगे अण्णाच्या मुलीचा व्हिडिओ आला, पाहिला असेल तुम्ही. जर्मनी आणि परभणी. जर्मनीमध्ये टेक्नॉलॉजी आहे, माझ्या परभणीमध्ये नाही. तीच टेक्नॉलॉजी मला परभणीत आणायची आहे. आणि परभणीच्या युवकांना, शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला जे मला चांगलं करता येईल. मला काय कोण नाही, संसार नाही, काय नाही. परभणीची जनता हीच माझी संसार. त्यांच्याकडे रोज एकडे जेवायचं आहे. आणि मी 4 तारखेनंतर आमच्या पक्षाचे नेते, भाजपचे, राष्ट्रवादीचे, शिवसेने, त्यांना घेऊन दौरापोत करणार आहे. ज्या गावात गेलो नाही ना तोपर्यंत शपथविधीला मी जाणार नाही. ज्या गावात गेलो नाही त्या गावात जाऊन लोकांच्या अजून समस्या जाणून घेणार. सारे नेत्यांना आमच्या घेऊन जाणार की गाडीत 4-5 गाड्या घेऊन प्रत्येकाचा आभार मानायला जाणार, गुलाल घेऊन जाणार. ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, ज्या गावात मी 90% आणि आज मला असं प्रॉब्लेम वाटायला 90-10 चाललं आहे. 90% मी आहे 100 मतात आणि 10% ते आहेत. म्हणजे कॉन्फिडन्सली मी सांगतो. चला, तुम्हाला आजच्या निवडणुकीसाठी खूप शुभेच्छा. तुम्हालाही माझ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की मतदान मला करावं, तुम्ही शिट्टीला करा. तर हे होते महादेव जानकर आणि यांनी स्पष्ट सांगितलं की आज इथं 90 आणि 90% मतदान मला होणार आहे. 10% इथं विरोधी उमेदवाराला. 4 जूनला मीच गुलाल उधळणार असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.